नमस्कार मंडळी, आज मी केली आहे मस्त मऊ लुसलुशीत अशी मूग डाळ खिचडी। इथे मी मूग डाळ सालाची वापरलेली आहे। चला तर मग पटकन सुरुवात करून घेऊया। इथे मी डायरेक्ट कुकरच घेतलेला आहे। कुकरमध्ये तेल, मोहरी, तेजपान घातलेला आहे, जिरं घातलेला आहे, कलमी, खडा मसाला जो तुम्हाला वापरायचा आहे, वापरता तुम्ही नेहमी तोच इथे वापरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मी मिरची आणि लसूण त्याला ठेचून घेतलेलं होतं, तर मी ते ठेचलेलं इथे वापरलेलं आहे। त्याला थोडंसं परतवून घेतलेलं आहे। परतवून घेतल्यानंतर ते थोडंसं खरपूस होऊ द्यायचं आहे, म्हणजे त्याचा छान फ्लेवर पूर्ण खिचडीला लागतो। थोडंसं परतवून घेतलं की कांदे घातलेले आहे। कांदे छान थोडेसे गोल्डन होऊ द्यायचे आहे। थोडे ते गोल्डन झाले की त्यात गोडलिंब टाकलेला आहे। गोडलिंब, धनेपूड, जिरेपूड आत्ताच टाकून घेते आहे मी, तेलातच परतवून घेते आहे। टोमॅटो घातलेला आहे, धनेपूड, जिरेपूड, तो थोडासा पाणी घालून मी शिजवून घेणार आहे। ते शिजल्यानंतर थोडंसं हे बघा पाणी घालून मी शिजवून घेत आहे। लगेचच उकळी येते। उकळी आली की लगेच आपल्याला ते होऊन जातात मसाले। त्यानंतर हळद, तिखट हे सगळं परतवून घेणार आहे। थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मी। तेलात कोथिंबीर घातल्याने पूर्ण खिचडीला छान अशी चव येते कोथिंबीरची। कोथिंबीर सांबार, आम्ही सांबारही म्हणतो आणि कोथिंबीरही म्हणतो। त्याच्यानंतर मूग डाळ धुवून ठेवलेली होती, ती लगेच टाकलेली आहे। परतवून घेतली की लगेच धुवून ठेवलेले तांदूळ इथे घालायचे आहे। त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, थोडेसे तांदूळ भाजले गेले पाहिजे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं आमचूर पावडर। इथे दही असेल तर दही पण घालता येते। आज खिचडी करायचा बेत असा की सासू सासरे घरी नव्हते, त्याच्यामुळे भाजी पोळी करायचा काही मूड नव्हता, म्हणून म्हटलं चला मस्तपैकी खिचडी खाऊया। पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी इथे आपल्याला जशी हवी आहे तसं त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे। आसट हवी असेल तर थोडं जास्त पाणी घालायचं, मोकळी हवी असेल तर कमी। तर चला मग पटकन शिट्ट्या घेऊन गरमागरम खिचडी खायला तयार आहे। चला तर मग या खिचडी खायला। बाय बाय मंडळी।